नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अंमळनेर. आज आपण TYBA या वर्गासाठी मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हा पेपर शिकवला जातो. या पेपरमधील एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे जे राजकीय अभिजन किंवा राजकीय श्रेष्ठीजन नावाने आपण अभ्यासतो. या प्रकरणावर आज आपल्याला चर्चा करावयाची आहे. अगदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही लोक हे आपल्या कर्तृत्वाने, पात्रताने आणि क्षमतेने श्रेष्ठ असतात आणि त्यांच्या पात्रतेमुळे किंवा गुणवत्तेमुळे किंवा क्षमतेमुळे ते इतर सगळ्या लोकांवर आपला स्वतःचा ठसा उमटवतात. अशी जी लोकं असतात ही लोकं अर्थातच संख्येने अत्यंत कमी असतात आणि त्यांचा रोल त्या समाजाला दिशा देण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. आणि म्हणून आपण जेव्हा राजकीय अभिजन म्हणून त्याच्याकडे पाहतो, ज्याला पॉलिटिकल इलीट असं आपण म्हणतो, हा पॉलिटिकल इलीट एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतो. आणि जेव्हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भातून आपण असलेला एक महत्त्वाचा कमी लोकसंख्या असलेला घटक जो असतो, वर्ग जो असतो, तो त्या ठिकाणी जी आपली भूमिका त्या ठिकाणी प्ले करतो, तीच भूमिका, तशाच प्रकारची भूमिका राजकीय क्षेत्राच्या संदर्भात देखील प्ले केली जाते. आणि म्हणून राजकीय अभिजन याचा साधा अर्थ असा की समाजामध्ये ज्या राजकीय क्षेत्र आहे, या राजकीय क्षेत्रामध्ये जे काही महत्त्वाची लोकं असतात, ज्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर केंद्रीभूत असते, सेंट्रलाइज्ड असते, असा असलेला जो वर्ग आहे, हा वर्ग पॉलिटिकल इलीट म्हणून त्याला आपण म्हणतो किंवा त्याच्याकडे पाहतो. आता तसं म्हटलं तर जसं ॲरिस्टॉटल म्हणतं त्याप्रमाणे काही लोकांचा जन्मच हा मुळात शासकाचा जन्म असतो आणि काही लोकांचा जन्मच हा मुळात शासितांचा म्हणून असतो. आणि मग समाज व्यवस्थेमध्ये हे दोन घटक अस्तित्वात असतातच. एक शासकाचा घटक असतो आणि दुसरा शासितांचा घटक असतो. आणि म्हणून हा शासक आणि शासित, मोस्का ज्याने माइंड अँड सोसायटी नावाचा ग्रंथ लिहिला, परेटो असेल, सिराईट मिल्स असेल किंवा मिचेल्स असेल, बर्नहॅम असेल, या सगळ्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी आणि सामाजिक शास्त्रामध्ये प्रचंड योगदान देणाऱ्या विचारवंतांनी राजकीय अभिजनाच्या संदर्भातून एक स्वतंत्र अशा प्रकारची भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून ही राजकीय अभिजन म्हणून ही जी संकल्पना आहे, ही लक्षात घेणं किंवा ही समजून घेणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. आणि म्हणून जेव्हा आपण या राजकीय अभिजनाच्या संदर्भातून पाहतो, तेव्हा राजकारणामध्ये असा एक वर्ग असतो ज्याच्याकडे राजकीय सत्ता केंद्रित असते. हा राजकीय सत्तेचा वापर करून सत्ता गाजवणारा जो वर्ग असतो, जो शासकाचा वर्ग असतो, हा शासकाचा वर्ग म्हणजे राजकीय अभिजनाचा वर्ग होय. आणि दुसरा जो वर्ग असतो जो शासिताचा असतो, ज्याच्यावर या शासकांची सत्ता चालते, असा सर्वसामान्यांचा वर्ग असतो, तो शासितांचा वर्ग त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. अशा प्रकारे समाजाचं विभाजन पॉलिटिकल डायमेन्शनने म्हणायचं झाल्यास तर शासक आणि शासित अशा प्रकारचं विभाजन केलं जातं. आणि हा जो शासकाचा वर्ग आहे, हा शासकाचा वर्ग पॉलिटिकल एलिट क्लास म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. आता या राजकीय अभिजनाची व्याख्या जरी आपण पाहिली तरी आपल्याला राजकीय अभिजन किंवा राजकीय श्रेष्ठीजन ही संकल्पना आपल्याला सहज क्लिअर होऊन जाईल. मॉरिस डुवर्जर नावाचा एक राज्यशास्त्राचा अभ्यासक तो असं म्हणतो, तो अभिजनाच्या संदर्भातून असं म्हणतो की मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सर्वाधिक कार्यक्षम किंवा कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे अभिजन. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की मानवी जीवनाचं प्रत्येक क्षेत्र घ्या, मग सामाजिक क्षेत्र घ्या, राजकीय घ्या, आर्थिक घ्या, सांस्कृतिक घ्या, क्रीडा क्षेत्र घ्या, शिक्षण क्षेत्र घ्या किंवा अजून जी जी क्षेत्र आहेत, या सगळ्या क्षेत्रांमध्ये एक काही लोकांचा असा समूह असतो जे त्या क्षेत्रातले कार्यक्षम असतात. मग आपण कला क्षेत्र डोळ्यासमोर ठेवलं तर कला क्षेत्रामध्ये समजा म्युझिक, संगीत क्षेत्र डोळ्यासमोर ठेवलं तर संगीत क्षेत्रामध्ये असलेले जे नाव आहेत, मग उदाहरणार्थ लता मंगेशकर असतील किंवा अजून तत्सम असलेले सगळे सिंगर्स किंवा म्युझिशियन्स असतील, हे सगळे म्युझिशियन्स संगीत क्षेत्रामधले श्रेष्ठीजन आहेत किंवा अभिजन आहेत. समजा क्रीडा क्षेत्र डोळ्यासमोर ठेवलं तर क्रीडा क्षेत्रामधलं क्रिकेट डोळ्यासमोर आलं तर आपल्या डोळ्यासमोर लगेच सचिन तेंडुलकर आणि तत्सम सगळी मंडळी डोळ्यासमोर येते. हे क्रीडा क्षेत्रातले असलेले श्रेष्ठीजन किंवा अभिजन आहेत. तशाच प्रकारचं प्रत्येक क्षेत्रामध्ये ही वर्ग किंवा ही लोकांची त्या ठिकाणी अतिशय कर्तृत्ववान अशा व्यक्तींचा समुच्चय असतो. ते कर्तृत्ववान व्यक्तीचा समुच्चय म्हणजे इलिट असतो किंवा त्याला आपण इलिट क्लास असं आपण म्हणतो. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये राजकीय
परिमाणाने पाहायचं झाल्यास किंवा पॉलिटिकल डायमेन्शनने किंवा राजकीय आयामाने पाहायचं झाल्यास राजकीय क्षेत्रातले जे अशा प्रकारचे पॉवर सेंट्रिक लोक आहेत त्यांच्याबद्दल देखील आपण पॉलिटिकल इलिट म्हणून त्यांच्याकडे पाहतो. रॉबर्ट डॉल जेव्हा अभिजनाच्या संदर्भातून व्याख्या करतो तेव्हा तो असं म्हणतो की राजकीय संघर्षाच्या निराकरणामध्ये ज्या विशिष्ट लोकांच्या पसंतीनुसार सातत्याने निर्णय घेतले जातात व आकाराने लहान असणाऱ्या व नियंत्रक गटास अभिजन असे म्हटले जाते. म्हणजे काय की जो पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट तयार होतो, राजकीय संघर्ष निर्माण होतो, हा राजकीय संघर्ष किंवा हा पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट हा सोडवण्यासाठी ज्या लोकांच्या मताला किंमत आहे किंवा ज्या लोकांच्या मतानुसार तो पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट सोडवला जातो ती लोक म्हणजे पॉलिटिकल इलिट ना. म्हणजे एखादा संघर्ष निर्माण झाला तर तो संघर्षाचं निराकरण कशा पद्धतीने करायचं, त्या संघर्षाच्या निराकरणामध्ये नेमकी काय भूमिका आहे हे जर तुम्ही तपासलं तर ते संघर्षाच्या निराकरणामध्ये लोकांच्या भूमिकेमध्ये कोणाच्या भूमिकेला किंवा मताला जास्त किंमत आहे, ज्याच्या मताला किंमत आहे किंवा ज्याच्या मताच्या नुसार तो पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट सोडवला जातो तो त्या क्षेत्रातला अभिजन असं म्हटलं जातं. अगदी तुम्ही अभिजनाच्या संदर्भातून म्हटलं तर त्याचे विविध स्तर आपल्याला दिसतात आणि पॉलिटिकल इलिट हा प्रामुख्याने खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. आता जेव्हा आम्ही राजकीय अभिजनांचे स्तर म्हणून विचार करतो तेव्हा अर्थातच एक गोष्ट अभिप्रेत अशी आहे की ज्या स्तरावरचा तो पॉलिटिकल इलिट आहे त्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्या स्तरावरचं कार्यक्षेत्र आहे म्हणून तर त्या स्तरावरचा इलिट आहे किंवा अभिजन आहे किंवा श्रेष्ठीजन आहे. मग उदाहरणार्थ स्थानिक पातळीवर पॉलिटिकल इलिट कोण आहे, तर आता ही जी स्थानिक पातळी आहे तर स्थानिक पातळी कशी ठरवायची, तर जेव्हा आम्ही जी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये जी डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया अस्तित्वात आलेली आहे, ही डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया समजून घेत असताना जी पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून अंमलात आणली जाते किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अंमलात आणली जाते, या पंचायत राज व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या सगळ्या बॉडीज आहेत यांच्यामधले असलेले जे सत्तेवर असलेले गट किंवा लोक आहेत ते त्या स्तरावरील पॉलिटिकल इलिट आहेत. मग पंचायत राज व्यवस्थेमध्ये असलेले ग्रामपंचायत असू देत, पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू देत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका असू देत, यांच्यामध्ये असलेला सत्तेवरील जो गट आहे, जो अशा प्रकारच्या शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतो, निर्णय निर्धारणाचं काम करणारा हा जो गट आहे या गटाला आपण स्थानिक पातळीवरील अभिजन असं म्हणतो. कारण याचं ज्युरिस्डिक्शन, याचं जे कार्यक्षेत्र आहे हे कार्यक्षेत्र त्याला असाइन केलेल्या त्या क्षेत्रापुरताच मर्यादित आहे आणि म्हणून त्याचा प्रभाव हा स्थानिक लेव्हलचा आहे, स्थानिक पातळीवरचा आहे आणि म्हणून त्याच्या पातळीपुरता तो तशा प्रकारचा निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे हे आपण लक्षात घेतो आणि म्हणून त्या प्रकारची भूमिका आपल्याला त्याच्या संदर्भातून दिसते. आणि म्हणून ग्रामपंचायतीमध्ये असलेला सरपंच आणि त्याच्याकडे असलेली त्याची बॉडी किंवा पंचायत समितीमध्ये असलेला सभापती आणि त्याचे निवडून आलेले सत्ताधारी सगळी लोक किंवा सगळ्या गटातील लोक, जिल्हा परिषदेमध्ये असलेला जिल्हाध्यक्ष आणि त्याच्याकडे असलेले ज्या अजून निरनिराळ्या सगळ्या समित्या त्या समितीचे असलेले अध्यक्ष सदस्य, नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये असलेला नगराध्यक्ष, महापौर महानगरपालिकेमधला आणि तिथं त्या तिन्ही ठिकाणी असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या त्या समित्यांचे सगळे अध्यक्ष हे तिथल्या निर्णय निर्धाराच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात, प्रभावी रोल प्ले करतात. ते त्या स्तरावरचे इलिट आहेत, अभिजन आहेत आणि म्हणून ते स्थानिक पातळीवरील अभिजन म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहता येतं किंवा त्या संदर्भातून आपण त्यांच्याकडे पाहूया. नंबर दुसरा स्तर अभिजनाच्या संदर्भातून असतो तो अर्थातच प्रादेशिक पातळीवरचा अभिजन म्हणजे घटक राज्याच्या पातळीवरील अभिजन. उदाहरणार्थ समजा महाराष्ट्राच्या पातळीवर सत्तेवर असलेलं जे विधिमंडळामधलं सत्ताधारी किंवा बहुमताचं असलेलं सरकार आहे त्यांचा असलेला शासकाचा वर्ग हा प्रादेशिक पातळीवरील पॉलिटिकल इलिट आहे ना. त्यांचा प्रभाव कुठपर्यंत आहे तर त्यांचा प्रभाव या राज्यापुरताच आहे, म्हणजे विशिष्ट प्रदेशापुरता प्रभाव असलेला प्रभावशाली गट, कर्तृत्ववान क्षमतावान असलेल्या लोकांचा गट
म्हणून त्याच्याकडे आपण राजकीय अभिजन असं पाहत असतो. आणि म्हणून प्रादेशिक पातळीवरील असलेला हा एक अभिजनांचा वर्ग म्हणून त्याच्याकडे आपण पाहायला शिकलं पाहिजे, किंवा त्या पद्धतीचा त्याचा रोल त्या ठिकाणी प्रामुख्याने तो प्ले करतो. मग सत्तेवर असलेला गट आणि त्याच्याबरोबर असलेला मग महाराष्ट्र, समजा उदाहरण म्हणून महाराष्ट्र घेतलं तर महाराष्ट्राच्या पातळीवर सत्ताधारी असलेले मग मुख्यमंत्री, त्याच्यानंतर असलेले सगळे कॅबिनेट मिनिस्टर्स, राज्यमंत्री, उपमंत्री, हे सगळे इथला पॉलिटिकल इलीट आहे. हा इथला राजकीय अभिजनांचा एक गट आहे. याचा प्रभावाचं क्षेत्र कोणतं, तर याचं अर्थातच प्रभावाचं क्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे ना. आणि म्हणून प्रादेशिक पातळीवर अभिजन हा त्याचा एक दुसरा स्तर झाला. तिसरा स्तर आहे अर्थातच राष्ट्रीय पातळीवरील अभिजन, म्हणजे आता देशाच्या पातळीवर असलेला अभिजन. मग पुन्हा ज्यांच्याकडं देशाच्या पातळीवरील संपूर्ण सत्ता केंद्रीभूत आहे, ज्या पक्ष किंवा पक्षाच्या आघाडी किंवा युतीकडे अशा प्रकारची सत्ता सामावलेली आहे, केंद्रित झालेली आहे, असा वर्ग म्हणजे पंतप्रधान, त्याच्यानंतर असलेले सर्व कॅबिनेट मिनिस्टर्स किंवा पुन्हा तिथले असलेले मंत्री, उपमंत्री जे असतील ते सगळे मंत्री. या प्रकारचे मंत्री मंडळ आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असलेले या सगळ्यांना हा राष्ट्रीय पातळीवरचा हा अभिजनाचा स्तर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्याचं जे क्षेत्र आहे ते देशभराचं क्षेत्र म्हणून त्याच्याकडे पाहतो. आणि जर आपण प्रभावाचं क्षेत्र म्हणून पाहिलं तर स्थानिक पातळीवरील असलेल्या अभिजनापेक्षा जास्तीचं प्रभावाचं क्षेत्र म्हणून प्रादेशिक पातळीवरचा अभिजन असतो. प्रादेशिक पातळीवरचा अभिजनाच्या प्रभावाच्या क्षेत्रापेक्षा मोठ्या पातळीवरचं किंवा जास्त प्रभावाचं क्षेत्र राष्ट्रीय पातळीवरच्या अभिजनाकडे त्या ठिकाणी असतं. आणि चौथा अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभिजन, म्हणजे अशा प्रकारची लिडरशिप, जी लिडरशिपचा प्रभाव हा जागतिक पातळीवर होतो. आता जागतिक पातळीवर होतो म्हणजे काय, म्हणजे तिथं काही सत्ता गाजवतात का ते, त्या जागतिक पातळीवर त्यांचा प्रभाव असणं याचा अर्थ जेव्हा जगाच्या पातळीवर काही पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट तयार होतो, त्या पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट सॉल्व करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या देशाच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा असतो किंवा त्याच्या मताला जास्तीची किंमत असते, त्या देशाची पॉलिटिकल लिडरशिप ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची मान्यता प्राप्त असलेली लिडरशिप त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभिजन म्हणून त्या ठिकाणी पाहतो. अर्थातच यांचं क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतं. आता मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की हे राजकीय अभिजन निर्माण होतात कसे, है ना. पॉलिटिकल अभिजन म्हणून आपण सरळ म्हटलं की ज्यांच्याकडे सत्तेची सूत्रे केंद्रित आहेत किंवा जो शासकाचा वर्ग आहे, हा शासकाचा वर्ग म्हणजे पॉलिटिकल इलीट, हा शासकाचा वर्ग म्हणजे राजकीय अभिजन असं आपण म्हटलं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा शासकाचा वर्ग नेमका कोण आहे, किंवा तो शासक म्हणून सत्तेवर कसा येतो, किंवा तो सत्तेवर येण्यासाठी त्याच्याकडे नेमके कोणते घटक, कोणते गुण आवश्यक असतात की ज्याच्यामुळे तो सत्तेवर येतो आणि म्हणून तो शासक होतो, किंवा ज्याच्याकडे सत्तेचं केंद्रीकरण होतं म्हणून त्याला आपण पॉलिटिकल एलिट म्हणतो. आणि म्हणून त्याच्याकडे काहीतरी तर आधारभूत घटक असतात. ते आधारभूत घटक आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं, ज्या योगे तो पॉलिटिकल एलिट म्हणून त्याला कन्सेंट मिळते, समाजाकडून मान्यता मिळते. आणि म्हणून ही समाजाकडून मिळालेली मान्यता त्याला राजकीय अभिजनापदी जे बसवते, त्याच्यासाठी त्याच्याकडे कोणते गुण किंवा घटक असतात त्याचा अभ्यास आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पॉलिटिकल एलिट किंवा राजकीय अभिजनाच्या निर्मितीमध्ये एक घटक असतो, तो म्हणजे अनुवंशिक किंवा परंपरागत घटक. आता आपल्याला हे माहिती आहे की काही लोकांकडे बाय डिफॉल्ट सत्ता येते, है ना. आणि उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास की जे राजेशाही व्यवस्था आहेत, म्हणजे आजही जगामध्ये काही देशांमध्ये राजेशाही व्यवस्था अस्तित्वात आहेत. आता ज्या देशांमध्ये राजेशाही व्यवस्था अस्तित्वात आहे त्या देशांमधली जी पॉलिटिकल पॉवर आहे, राजकीय सत्ता आहे, ती राजकीय सत्ता त्या राजघराण्यामध्येच आहे. मग त्या राजघराण्यामध्ये आलेली सत्ता ही त्याच्याकडं क्षमता, कर्तृत्व आहे की नाही हे न तपासता ती वंश परंपरेने त्याच्याकडे हस्तांतरित होताना आपल्याला दिसते. याचा अर्थ त्याच्याकडे राजकीय सत्तेचं केंद्रीकरण हे केवळ तो त्या राजघराण्याचा वंश आहे म्हणून गेलेला आपल्याला दिसतं, आणि म्हणून तो एलिट आहे, है ना.
आणि म्हणून तो इलिट म्हणून जो आलेला आहे किंवा तो राजकीय अभिजन म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे, ती केवळ वंश परंपरेने त्याच्याकडे सत्ता आहे म्हणून मिळालेली आहे. अगदी याचंच एक थोडंसं वेगळं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा भारतासारख्या आणि खरं तर अनेक देशांमध्ये देखील अशा प्रकारची सत्ता येते की जी एखाद्या घरामध्ये असलेली पॉलिटिकल पॉवर ही त्याच्यानंतर त्याच्याच कुटुंबातील सदस्यांकडे जाते. मग समजा वुमेन्स रिझर्वेशनच्या अनुषंगाने आले असेल तर महिलेकडे जाईल, किंवा समजा तिथला वंश परंपरे तिथला मुलगा त्यांचा असेल तर त्याच्याकडे ती सत्ता जाते, है ना. मग तो निवडून येऊन जात असेल तरी देखील ते तिकीट त्याला मिळतं, म्हणजे त्याला ॲटलिस्ट काही प्रमाणात सकारात्मक फायदा नक्की होतो. पण मूळ मात्र ज्या देशांमध्ये राजेशाही व्यवस्था आहे या देशांमध्ये मात्र जी परंपरागत किंवा वंश परंपरेने सत्ता तिथल्या पुढच्या जनरेशनला मिळते, ती वंश परंपराने किंवा अनुवंशिकतेने मिळालेली ही जी सत्ता आहे, ही सत्ताच्या त्यांच्याकडे पॉलिटिकल इलिट म्हणून त्याला इस्टॅब्लिश करते. आणि म्हणून असा एक वर्ग जगामध्ये आहेच की ज्याच्याकडं ही सत्ता वंश परंपरेने पोचते आणि म्हणून तो पॉलिटिकल इलिट होतो. आता हा जो पॉलिटिकल इलिट झालेला आहे, ह्या पॉलिटिकल इलिट किंवा राजकीय अभिजन होण्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ठरला तर वंश परंपरा ठरली, है ना, अनुवंशिकता ठरली. आणि म्हणून हा अनुवंशिक घटक किंवा वंश पारंपरिकतेने त्याच्याकडे सत्ता आली, हा एक अत्यंत महत्त्वाचा आधारभूत घटक आहे. नंबर 1. नंबर 2, अर्जित घटकाचा परिणाम. आता अर्जित घटकाचा परिणाम त्याच्या जे पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलप होते, आणि जेव्हा ही पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलप होते, ही पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलप होत असताना ज्यांच्या अंगी अशा प्रकारचं कौशल्य आहे त्यांना तिथं स्कोप मिळतो. मग त्याच्याकडे लिडरशिप आहे, त्याच्याकडे एज्युकेशन आहे, त्याच्याकडं बुद्धिमत्ता आहे, इंटेलेक्च्युअली तो फार सुपिरियर आहे, किंवा त्याच्याकडे संघटन कौशल्य आहे, त्याच्याकडे वक्तृत्व आहे, त्याच्याकडं त्याग भावना आहे, त्याच्याकडं सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवण्याची क्षमता आहे. हे सगळे गुण ज्याच्याकडे आहेत तो देखील पॉलिटिकल इलिट होतो, है ना. म्हणजे समजा एखाद्या, पुन्हा उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास स्वातंत्र्याच्या काळामध्ये जेव्हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलन सुरू होतं, ते सगळे लोक महात्मा गांधीजींच्या सोबत होते. किंवा त्याच्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नेतृत्व, पॉलिटिकल लिडरशिप कोणाकडे गेली पाहिजे तर एकमुखाने सगळ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंकडे नेतृत्व दिलं. का तर त्यांच्या अंगी असलेली नेतृत्व, शिक्षण, बुद्धिमत्ता, असे अनेक जे गुण होते त्यांच्या अनुषंगाने ती सत्ता केंद्रीभूत झाली आणि त्यांच्याकडे लिडरशिप गेली. याचा अर्थ हा पॉलिटिकल अभिजनाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अंगीभूत असलेली जी गुण आहेत त्या गुणांचा एक महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. आणि लीडर हा नेहमी त्या ठिकाणी त्याच्याकडे असलेल्या लिडरशिप डेव्हलपमेंटचे जे स्किल आहे त्याच्यातून तो त्या ठिकाणी उदयास येत असतो. त्याच्याकडे असलेलं शिक्षण हे मॅटर करतं. तुम्ही लोकांना कसं धरून ठेवतात, संघटनात्मक क्षमता कशी आहे, तुमचं वक्तृत्व कसं आहे, तुमचे व्यवहार कसे आहे, तुमची इमेज काय आहे, तुमची आयडेंटिटी कशी आहे, या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या त्या ठिकाणी प्रामुख्याने परिणाम होतो. आणि हा एकत्रित होणारा जो परिणाम आहे त्याचाही देखील एक अत्यंत महत्त्वाचा वाटा अभिजनाच्या निर्मितीमध्ये होतो. आणि म्हणून हा एक दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याच्या अंगीभूत असलेले जे गुण आहेत किंवा जो अर्जित घटक आहे तो अर्जित घटक म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. राजकीय अभिजनाच्या निर्मितीमध्ये तिसरा महत्त्वाचा घटक आणि तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया. राजकीय अभिजन कसा तयार होईल तर राजकीय अभिजन तयार होण्याचा एक सर्वात प्रभावशाली, सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे इलेक्शन. जी व्यक्ती निवडणुकीमध्ये उभी राहिली आणि निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आली ती पॉलिटिकल इलिट झाली. आणि खास करून जे डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत, लोकशाहीवादी देश आहेत, उदारमतवादी देश आहेत, ज्या देशामध्ये अत्यंत फ्री अँड फेअर इलेक्शन्स होतात, मुक्त आणि रास्त पद्धतीने इलेक्शन्स होतात, न्याय्य पद्धतीने इलेक्शन्स होतात, या देशांमध्ये जे निवडून येणारे आहेत हे निवडून आलेले सर्व राजकीय अभिजन असतात. आणि म्हणून जे निवडून येण्याची क्षमता आहे त्यांनाच त्या देशामधले राजकीय पक्ष तिकीटं देतात. राजकीय पक्ष जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये
तिकीटं देतात. मग ते कोणत्याही पातळीवरचं इलेक्शन असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरचं इलेक्शन असू देत, प्रादेशिक पातळीवरचं इलेक्शन असू देत किंवा राष्ट्रीय पातळीवरचं इलेक्शन असू देत. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं म्हणायचं झाल्यास लोकसभा आणि राज्यसभेचं इलेक्शन असू देत, त्याच्यावरचं इलेक्शन म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचं पदाचं इलेक्शन असू देत किंवा प्रादेशिक पातळीवर त्या राज्य विधानमंडळाचे इलेक्शन असू देत, विधानसभा आणि विधान परिषदेचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे या पंचायत राज व्यवस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत. तर या सर्व निवडणुकांमध्ये त्याच लोकांना किंवा उमेदवारांना तिकीट असाईन केलं जातं किंवा तिकीट दिलं जातं ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, ज्यांची निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना तिकीट दिलं जातं. कारण निवडून आल्यानंतर सत्ता हस्तगत करायची असते. कोणत्याही राजकीय पक्षाचं अंतिम उद्दिष्ट, अल्टिमेट एम टू गेन पॉवर, सत्ता हस्तगत करणे हे अंतिम उद्दिष्ट असतं. आणि म्हणून हे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते निवडून आले पाहिजेत. तर निवडून कसे येतील, तर निवडून येण्यामध्ये त्यांच्यामध्ये निवडून येण्याची कॅपेबिलिटी, क्षमता असायला लागते. निवडून येण्यासाठीचे आवश्यक असलेले गुण त्याच्यामध्ये असायला लागतात, त्यालाच ते तिकीट दिलं जातं. आणि लोकशाहीवादी देशामध्ये जे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरतात आणि निवडून येतात ते खऱ्या अर्थाने राजकीय अभिजन असतात. आणि म्हणून राजकीय अभिजन निर्मितीचा हा सर्वात महत्त्वाचा आधार म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. आणि म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक अभिजनाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतो. नंबर 4, आयडियालॉजी, तत्त्वप्रणाली किंवा विचारप्रणाली. आता आयडियालॉजीचं काय महत्त्व आहे, तर आयडियालॉजीचं महत्त्व असं आहे, कोणत्याही देशामध्ये जी सत्ता हस्तगत करायची आहे, मग ती निवडणुकीच्या माध्यमातून असू देत किंवा एखाद्या सत्ता अस्तित्वात आहे तिला बदलवणं, मग ती कोणत्याही मार्गाने असू देत, मग क्रांतीच्या मार्गाने का असेत ना, ती सत्ता जी नवीन सत्ता इस्टॅब्लिश करायची ती आयडियालॉजीच्या आधारावर करायची. तुम्हाला लोकांचा प्रतिसाद हा तुमच्या वैचारिक आधारावर मिळेल. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायचं असेल तर त्या व्यक्तीला व्यक्तिगत बाबीवर कन्व्हिन्स करता येईल. पण जेव्हा सामूहिक पातळीवर कन्व्हिन्स करायचं असेल, सामूहिक पातळीवर तुम्हाला तुमचा नेतृत्वाचा ठसा उमटवायचा असेल, सामूहिक पातळीवर जर तुम्हाला संघटन करायचं असेल आणि तिथून जर सत्ता हस्तगत करायची असेल तर तुम्हाला आयडियोलॉजिकल अत्यंत स्ट्रॉंग राहावं लागतं. आणि तुम्ही जेव्हा वैचारिकदृष्ट्या अत्यंत स्ट्रॉंग असतात तेव्हा तुम्हाला वैचारिक दृष्टिकोनातून लोक जोडली जातात. त्याच्यासाठी इतर कोणतेही प्रलोभनं किंवा इतर कोणत्याही आमिषांची गरज पडत नाही. आणि म्हणून त्या कोणत्याही प्रलोभनाशिवाय किंवा आमिषाशिवाय किंवा व्यक्तिगत स्वार्थाशिवाय लोक केवळ एकाच कारणाने तुमच्याजवळ येऊ शकतात आणि ते म्हणजे तुमची वैचारिक बैठक. ती वैचारिक बैठक पक्की केव्हा होते, ती वैचारिक बैठक पक्की तेव्हा होते जेव्हा तुम्ही आयडियोलॉजिकल अत्यंत क्रिस्टल क्लिअर असतात. तुमची आयडियोलॉजिकल असलेली बैठक पक्की असते तेव्हा लोक तुमच्याकडे आपसुकपणे येतात. आणि म्हणून या आयडियोलॉजीच्या अनुषंगाने सत्ता एस्टॅब्लिश केली जाते, अस्तित्वात असलेली सत्ता बदलवली जाते. एवढी क्षमता या तत्त्वप्रणालीमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. आणि म्हणून जर श्रेष्ठत्व निर्माण करायचं आहे, सत्ता हस्तगत निर्माण करायची आहे तर तुम्हाला आयडियोलॉजीशिवाय, तत्त्वप्रणालीशिवाय, विचारप्रणालीशिवाय शक्य नाही. स्वातंत्र्य काळातलं आंदोलन जर डोळ्यासमोर आलं तर महात्मा गांधीजींकडे म्हटलं तर सत्ता नव्हती, है ना. तात्विक अर्थाने कुठं पॉलिटिकल पॉवर होती, पण पॉलिटिकल पॉवर नव्हती. मात्र तरीही त्यांची वैचारिकदृष्ट्या जी प्रगल्भता होती त्या वैचारिक प्रगल्भतेमुळे सगळी लोक महात्मा गांधीजींच्या पाठीमागे होती. का? कारण आम्ही आज जो गांधीवाद म्हणतो, शिकवतो, अभ्यासतो, ही गांधींची आयडियोलॉजी क्लिअर होती. लोकांचा त्यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचा विश्वास होता आणि मग लोक त्यांच्या पाठीमागे आलीत, एकत्र आली आणि स्वातंत्र्य संग्राम आणि त्याच्यातून भारताला स्वातंत्र्य मिळालं. ही जी आयडियोलॉजिकल जी पार्श्वभूमी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने देखील सत्ता हस्तगत करता येते. नंबर 5, सत्तेची सोपान परंपरा, ज्याला आपण असं म्हणतो हायरार्की. आता कोणतीही व्यवस्था घ्या किंवा कोणती ऑर्गनायझेशन घ्या, या राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये ही हायरार्की असतेच.
म्हणजे ती राजकीय व्यवस्थेतील हायरार्की किंवा सोपान परंपरा किंवा उतरंड ही त्या ठिकाणी असलेले सत्तेमधले वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ असलेतील व्यवस्थेतील घटक यांच्यामध्ये एक प्रकारची सत्तेची साखळी असते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कनेक्शन असतं. जसं जसं वरती जातो तसं तसं सत्ता जरा जास्तीची होत जाते आणि त्याला लाभ जास्तीचे मिळत जातात, मात्र रिस्पॉन्सिबिलिटी देखील जास्तीची असते. जसं जसं खाली येत जातो तसं तसं लाभ कमी, मात्र रिस्पॉन्सिबिलिटी देखील कमी कमी होत जाते आणि त्याच्यामध्ये असलेली जी पॉलिटिकल कॉम्पिटिशन आहे ही पॉलिटिकल कॉम्पिटिशन देखील मर्यादित स्वरूपाची असते. वरच्या स्तराला जसं जसं आपण जातो तसं एकतर तिथं सामावून घेणाऱ्या लोकांची संख्याच मर्यादित असते आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष असतो, प्रचंड सत्ता स्पर्धा असते, कारण त्याच्यामध्ये लाभ जास्त असतो, पदाला प्रतिष्ठा जास्त असते, मात्र जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असते. या सोपान परंपरेमध्ये जसं जसं तुम्ही वरिष्ठ स्थानी वरती जातात तसं तसं राजकीय अभियानाची असलेली क्षमता वाढत जाते. त्याच्यामध्ये जो जास्तीत जास्त कर्तृत्ववान, क्षमतावान आणि पात्रताधारक असतो तो तसा तसा वरती जातो, त्याला तशी तशी सत्ता मिळत जाते. तसं सत्तेचं केंद्रीकरण त्याच्यावर त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना दिसतं. ही हायरार्कीच मुळात सत्तेची सोपान परंपरा त्या ठिकाणी राजकीय अभियानाची निर्मिती करत असते. कारण वरिष्ठ पातळीवर जो आहे हा वरिष्ठ पातळीवरचा असलेला जो घटक, जो लोकांचा समूह, जो अत्यंत मर्यादित आहे, हा मर्यादित असलेला घटक त्या ठिकाणी सत्ता हस्तगत करतो, सत्तेचा वापर त्या ठिकाणी प्रामुख्याने करत असतो. आपल्याला हे पक्क माहिती आहे की ही जी अभिजनाचा वर्ग असतो हा मुळात स्वतःला असं समजत असतो की समाजामध्ये जे प्रश्न निर्माण होतील, ज्या समस्या निर्माण होतील, त्या समस्यांचं निराकरण करणे, ते प्रश्न सोडवणे हे आमचं काम आहे, हे आम्हीच करू शकतो. अशा प्रकारची त्यांची एक वैचारिक बैठक असते, अशा प्रकारची भूमिका असते आणि म्हणून ते स्वतःहून अशा ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतात. आपण नेहमी समाजामध्ये पहा, काही लोक असे असतात की जेव्हा काही समस्या निर्माण होते, मग ती कोणत्याही स्तरावरची असू देत, काही लोक स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतात, काही लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात. जे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं लीडरशिपचे गुण असतात. ते त्याच्या कालांतराने त्यांच्याकडे अनेक गुणांचा एकवटलेतून तो त्या ठिकाणी पॉलिटिकल पॉवरपर्यंत जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये हळूहळू डेव्हलप होत जाते. आणि म्हणून या पद्धतीची भूमिका राजकीय अभियानाच्या निर्मितीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. आणि म्हणून आपण या सगळ्या बाबींकडे, सगळ्या गोष्टींकडे त्या संदर्भातून पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 6 जो राजकीय अभियानाच्या निर्मितीमधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे आपण निवडणूक प्रक्रिया पाहिली, निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून राजकीय अभियानाची निर्मिती होणे अत्यंत ऑब्व्हियस आहे, अत्यंत स्पष्ट आहे. आणि ते आपण पाहिलं की ते निवडणुकीच्या माध्यमातून जो सत्तेवर येतो तो राजकीय अभियान म्हणून त्याला लिजिटिमाइज पॉवर मिळते, अधिमान्य अशा प्रकारची सत्ता मिळते. ती अधिमान्यता नागरिकांनी दिलेली असते, है ना. आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा घटक. त्याच्या पॅरलल महत्त्वाचा घटक हा नेमणुकीच्या प्रक्रियेतून असते. आता नेमणुकीची प्रक्रिया आपण 2 अंगांनी पाहूया. पहिला अंग आपल्याला असं पाहता येईल की मुळात आजच्या घडीला म्हणा किंवा कोणत्याही कालावधीमध्ये म्हणा, आपण उदाहरण म्हणून नक्की घेऊया की एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचं तिकीट मिळणं म्हणजे त्याची त्या पदावर उमेदवार म्हणून नेमणूक होणंच, मुळात त्याच्या विजयाची पार्श्वभूमी तयार होते. उदाहरण म्हणून आत्ताच्या काळामध्ये घ्यायचं झाल्यास, आत्ताच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं आहे. कारण त्याला पॉलिटिकल ऑर्गनायझेशनल जो सपोर्ट आहे, राजकीय संघटन शक्तीचं जे समर्थन, पाठिंबा आहे तो लगेच मिळतो आणि म्हणून त्याची निवडून येण्याची क्षमता वाढते, निवडून येण्याची शक्यता बळावते. आणि म्हणून त्याचा उमेदवार म्हणून त्याला तिकीट देणं म्हणजे ती नेमणूक होणं
हेच त्याच्यासाठी निवडून येण्याचे जे एक महत्त्वाचं काम आहे त्याची शक्यता वाढते किंवा बळावते, म्हणून देखील तो पॉलिटिकल इलीट होतो असं मानलं जातं. नंबर 1. अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास की काँग्रेसचं तिकीट मिळालं म्हणजे निवडणूक जिंकलं असंच म्हटलं जायचं. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा संविधानाच्या अंमलबजावणीपाशी साधारणतः 2-3 दशकापर्यंत तशा प्रकारची परिस्थिती होती. आणि मागच्या दशकापासून अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातून अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून एखाद्या राजकीय पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराचं तिकीट देणं, ती नेमणूक होणं, तेच खऱ्या अर्थाने तो अभिजन होण्याच्या संदर्भातून एक महत्त्वाची प्रक्रिया असते. नंबर 1 हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. नंबर 2 भाग असा की काही जागा या नेमणुकीच्या असतात है ना, त्याच्यासाठी इलेक्शन होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मग विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त असतील किंवा राज्यसभेमध्ये राष्ट्रपती नियुक्त असतील किंवा अजून अशा अनेक जागा असतात ज्यांच्यामध्ये नियुक्त्या केल्या जातात. त्या नेमणुका करण्याचे अधिकार मग राष्ट्रपती राष्ट्रीय पातळीवर असू देत, प्रादेशिक पातळीवर राज्यपाल असू देत, यांच्या माध्यमातून का होईत ना, या ज्या नेमणुका केल्या जातात यांच्या माध्यमातून होणाऱ्या या ज्या नेमणुका आहेत त्यांना मिळणारं राजकीय सत्ता, राजकीय पद, राजकीय प्रतिष्ठा, राजकीय दर्जा हा देखील निवडून आलेल्या लोकांच्या समानच असतो. आणि म्हणून तो देखील त्या अंगाने पॉलिटिकल इलीट असतो. आणि म्हणून जेव्हा राजकीय पक्षाच्या संदर्भातून आपण जर ही भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहिली तर आपल्याला ती गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे राजकीय पक्षाचं तिकीट मिळणं आणि निवडणुकीमध्ये जिंकून येणं या दोन्ही व्यवस्थेमध्ये ती जे तिकीट मिळण्याची प्रक्रिया आहे, तिकीट मिळण्याची प्रक्रियाच मुळात तुम्हाला अभिजनाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला नक्की सांगता येतं. आणि म्हणून एकूणच हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहूया. नंबर 7 जो घटक आहे राजकीय अभिजनाच्या निर्मितीमधला, तो 7 नंबरचा घटक आहे तो म्हणजे संपत्ती. अलीकडच्या काळामध्ये आणि खास करून आधुनिक काळात हा संपत्ती राजकीय अभिजन निर्मितीच्या प्रक्रियेमधला सर्वात महत्त्वाचा आधार आहे. कारण राजकीय अभिजनाची निर्मिती जी होती ती निर्मिती निवडणुकीच्या माध्यमातून होणारी जी निर्मिती आहे, या निवडणुकीमध्ये जो मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की राजकीय पक्ष तिकीट त्याच उमेदवाराला देते ज्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता सर्वाधिक असते. जो उमेदवार निवडून येण्याची खात्री असते त्यालाच तिकीट दिलं जातं. आता हे देण्यासाठी अजून एक निकष, खरं तर तो काय म्हणूया त्याला ओपन नाही, पण तरी देखील अशा प्रकारचा निकष पाळला जातो की तो उमेदवार त्या निवडणुकीमध्ये किती पैसा खर्च करू शकेल. ज्या उमेदवाराची पैसा खर्च करण्याची क्षमता जास्त त्या उमेदवाराला तिकीट देण्याची शक्यता देखील अधिक असते. आणि म्हणून संपत्ती हा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. जरी आम्ही लोकशाहीवादी उदारमतवादी देशांमध्ये असलो आणि आम्ही असं म्हणत असलो की जनतेच्या माध्यमातून निवडून येणं, जनतेचा विश्वास संपादन करणं आणि सत्ता हस्तगत करणं ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, मात्र अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर या सगळ्या प्रकारच्या निवडणुकांमध्ये पैशांना अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलेलं आहे. आणि हे महत्त्व तुम्हाला राजकीय अभिजन निर्माण करण्यामध्ये प्रभावशाली ठरतं. कारण पैसा हा निवडणुकीमध्ये मुबलक प्रमाणात लागतो. आणि म्हणून जे श्रीमंत आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, अशीच लोक निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला दिसतात. गरीब ज्यांच्याकडे पैसा नाही असा वर्ग निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला दिसणार नाही. समजा दिसला तरी त्याची निवडून येण्याची शक्यता किती आहे याविषयी आपण सगळे साशंक असू. आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका संपत्तीच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला आर्थिक घटक असं आपण म्हणूया, हा जो आर्थिक घटक आहे हा राजकीय अभिजनाच्या निर्मितीचा अत्यंत महत्त्वाचा घटक, अत्यंत महत्त्वाचा आधार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अगदी तुम्हाला माहिती आहे की आपण समाज व्यवहारामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा देखील जो श्रीमंत आहे त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अत्यंत सॉफ्ट असतो हे ना. त्याने पैसा कोणत्या मार्गाने कमवलेला आहे हे आपल्यासाठी अनेक वेळेस मॅटर करत नाही, समाजासाठी अनेक वेळेस मॅटर करत नाही, मात्र तो श्रीमंत असणं हेच मॅटर करतं. आणि त्याला तशा प्रकारचा दर्जा, प्रतिष्ठा किंवा मान सन्मान हा नक्की मिळत असतो. निवडणुकीच्या राजकारणात देखील ज्याच्याकडे मुबलक पैसा आहे, ज्याच्याकडं प्रचंड संपत्ती आहे, ज्याच्याकडं पैसा
निवडणुकीमध्ये खर्च करण्याची क्षमता अधिक आहे अशांनाच अशा निवडणुकीची तिकीटं दिली जातात आणि ते पुन्हा निवडणुकीमध्ये पैशांचा वापर इन दी ब्रॅकेट गैरवापर करून निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडून येतात आणि सत्ता हस्तगत करतात, सत्तेवर येतात. ते सत्तेवर येण्याच्या पाठीमागे जे घटक कारणीभूत असतात त्याच्यापैकी एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पैसा किंवा संपत्ती. त्याने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पैशांचा केलेला वापर हा महत्त्वाचा घटक ठरतो आणि म्हणून आपण जेव्हा या सगळ्या संदर्भातून पाहतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय अभियानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये संपत्ती हा एक अत्यंत प्रभावशाली, अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला दिसतो. मग ती निवडणूक कोणती असू देत, म्हणजे असं म्हणायला वाव नाही की केवळ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीच्या निवडणुकीमध्येच पैसा चालतो आणि स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये पैसा चालत नाही, असं होत नाही. स्थानिक पातळीवर जरी एकमेकांची डायरेक्ट ओळख असली, कनेक्शन असलं, नातं असलं, संबंध असले तरी देखील त्या स्तरावर देखील अलीकडच्या काळामध्ये प्रचंड पैशाचा अपव्यय होताना आपल्याला दिसतो किंवा गैरवापर होताना आपल्याला दिसतो आणि म्हणून त्या पैशांना किंवा संपत्तीला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व या निवडणुकीच्या काळामध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पैसा आणि पैशातून निवडणुका, निवडणुकीतून निवडून येणं आणि निवडून येऊन सत्ता हस्तगत करणं याच्यासाठी हा एक महत्त्वाचा आधार ठरतो आणि त्याच्यातून राजकीय अभियानाची निर्मिती होताना आपल्याला दिसतो. नंबर 8वा घटक धर्म. खरं तर धर्म, जात, धर्म, वंश हे सगळे जे घटक आहेत, वर्ण, या सगळ्या घटकांचा किंवा ज्याला आपण असं म्हणजे सामाजिक निर्धारक घटक असं आपण म्हटलं असतं तरी चाललं असतं, यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण धर्माच्या बाबतीत म्हटलं तरी देखील हा शब्द प्राचीन आहे. प्राचीन काळात धार्मिक तत्त्वाच्या आधारे समाजामध्ये धर्मगुरूचा वर्ग प्रभावी होता. धर्मगुरूला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्ययुगीन काळामध्ये चर्च असलेलं महत्त्व, चर्चचा असलेला प्रभाव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून धर्माचा असलेला प्रभाव, धर्माचा असलेला पगडा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची एक महत्त्वपूर्ण भूमिका देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते आणि म्हणून धर्माच्या आधारे निवडणुकीमध्ये त्याचा प्रचार प्रसारासाठी एक घेतला जातो आधार आणि त्याच्यातून निवडणुका जिंकल्या जातात. आपण जे धर्माच्या संदर्भातून म्हटलं ते जातीला लागू होतं, तेच वंशाला लागू होतं. आपल्या सगळ्यांना वंशाच्या संदर्भातून उदाहरण जर्मनीचं माहिती आहे. जेव्हा हिटलर सत्तेवर आला तेव्हा हिटलरनेच अशा प्रकारची वल्गना केली की आम्ही जर्मन नॉर्डिक वंशीय म्हणजे जीव वंश म्हणजे त्यांची जो आर्यवंश आहे, आर्यवंश महत्त्वाचा आणि ज्यूंना कशा प्रकारचा विरोध केला हे आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे त्यांनी वंशाचा वापर केला आणि जर्मन नॉर्डिक वंश हा जगातला सर्वश्रेष्ठ वंश आहे किंवा शुद्ध वंश आहे अशी वल्गना केली आणि ज्यू वंशावर किती अन्याय अत्याचार केले हे आपण पाहिलेलं आहे. आजचा जो इस्रायल आहे हा तो ज्यू वंशीय लोकांचा इस्रायल आहे. ते ज्यू वंशी जे जर्मनीमध्ये असताना त्यांच्या लाखोंच्या कत्तली हिटलरने त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेल्या होत्या. या पद्धतीचा वंश हा घटक महत्त्वाचा ठरला आणि हिटलरने ज्यू वंशाचा पाडाव केला किंवा ज्यू वंशानं प्रचंड अन्याय अत्याचार केले केवळ आमचा वंश शुद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणा किंवा जात म्हणा किंवा तुम्ही इलेक्शन कोणते प्रकारचं निवडणुका पहा आणि खास करून भारताच्या निवडणुकीमध्ये जात, धर्म या दोन्ही घटकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे किंवा भाषा या घटकाला देखील फार महत्त्वाचं स्थान आपल्याला दिसतं. तामिळनाडूसारख्या घटक राज्यामध्ये तामिळ वंश हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो आणि अनेक घटक राज्यांमध्ये जातीच्या आधारावर निवडणुका होताना दिसतात. इनफॅक्ट तिकिटांचं वाटणं हे देखील जातीच्या आधारावर ठरतं किंवा सोशल इंजिनिअरिंगची कन्सेप्ट म्हणा किंवा जातीय बॅलेन्स त्या ठिकाणी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण सत्य मिळवण्यासाठी सगळ्या जातींमध्ये कशा प्रकारची सत्ता संतुलन साधलं जाईल याचा विचार जातीच्या अंगाने केला जातो, धर्माच्या अंगाने केला जातो आणि म्हणून या ज्या मतदारसंघामध्ये जो बहुसंख्याक असेल त्यालाच तिकीट दिलं जातं. मग धार्मिक आधारावर बहुसंख्याक असू देत
किंवा जातीच्या आधारावर बहुसंख्याक असू देत किंवा अजून मगाशी म्हटले ते सगळे सामाजिक निर्धारक घटकांचे मेजॉरिटेरियन क्लास असू देत, त्यांनाच त्या ठिकाणी तिकीट दिलं जातं. कारण त्या घटकाच्या आधारावर निवडून येण्याची शक्यता बळावते किंवा मी जसं म्हटलं ते त्याप्रमाणे की निवडून येण्याची खात्री वाढते आणि म्हणून तशा प्रकारचं तिकीट त्या ठिकाणी प्रामुख्याने दिले जातं. आणि म्हणून धर्म, जात, वर्ण, वंश, भाषा या घटकांचा एक अत्यंत महत्त्वाचा वाटा निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी असतो आणि निवडून आलेला हा पॉलिटिकल लीड म्हणून त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होतो. आणि मग ही जी भूमिका आहे राजकीय अभियानाच्या निर्मितीच्या संदर्भातून, ही भूमिका आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून या सामाजिक निर्धारक घटकांचा एक अत्यंत महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे. जो जात धर्माच्या संदर्भातून आपण बोललो तेच वंशाच्या संदर्भातून आहे. जसं जर्मन विरुद्ध ज्यू, आर्य विरुद्ध अनार्य, निग्रो विरुद्ध गोरे अशा प्रकारचा वांशिक भेद सत्ता संघर्षामध्ये नेहमीच महत्त्वाचा ठरलेला आहे. किंवा एखाद्या देशामध्ये सत्ता निर्माण करण्याची जी प्रक्रिया आपल्याला दिसते ती सत्ता निर्मितीची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या सगळ्या घटकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची दिसते. आणि म्हणून तो एक महत्त्वाचा आधार त्या ठिकाणी प्रामुख्याने जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की जर्मनीमध्ये जो आर्यमध्ये जर्मन नॉर्डिक वंशाचं महत्त्व त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडलं. तर अलीकडच्या काळामध्ये USA सारखा प्रगत आणि विकसित देशांमध्ये देखील निग्रो विरुद्ध गोरे असा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो. किंवा आपल्याला गांधीजींचं उदाहरण माहिती आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना ज्या रेल्वेमधून खाली उतरून दिलं होतं किंवा ढकलून दिलं होतं कारण तुम्ही गोरे नाहीत आणि म्हणून गोऱ्यांच्या डब्यामध्ये का बसलात वगैरे वगैरे. किंवा अमेरिकेमधला मार्टिन लुथर किंगचा जो लढा आहे तो लढा आपल्याला सर्वश्रुत आहे. नेल्सन मंडेलाचा दक्षिण आफ्रिकेमधला लढा आपल्याला माहिती आहे. हे सगळे या पद्धतीचं वांशिक भेदाच्या माध्यमातून अशा प्रकारचं त्या ठिकाणी संघर्षाचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणून वंश हा देखील एक अतिशय महत्त्वाचा आधार, जसं मी मगाशी म्हटले त्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये देखील तिथला तामिळ वांशिक हा एक आधार त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसतो. आणि 10वा घटक आहे ज्ञान. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञान अलीकडच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे, सर्वात महत्त्वाचा घटक. मात्र हे माहिती असलं तरी याची आपल्याला पक्की जाणीव आहे की केवळ ज्ञान या घटकाच्या आधारावर सत्ता मिळेल का याविषयी मात्र आपण नक्कीच आशंका असू हे ना. किंवा ज्ञानाच्या आधारावर सत्ता मिळवण्याचं उदाहरण म्हणून शोधायचं झालं ते अत्यंत अपवादात्मक असेल. मात्र सत्ता मिळवण्यासाठी निवडून येण्यासाठी ज्ञान असावं लागतं. तो अत्यंत पराकोटीचा हुशार असलाच पाहिजे असं नाही, मात्र ॲटलिस्ट तो ज्ञानी असला पाहिजे, त्याला त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज असला पाहिजे. आणि म्हणून तशा प्रकारची भूमिका त्या संदर्भातून अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून ज्ञान हा घटक तितका महत्त्वाचा आहेच मुळात. आणि म्हणून अगदी तुम्हाला ऑल्विन टॉफलर नावाचा एक अभ्यासक आहे ज्यांनी एक ग्रंथ लिहिला होता पॉवर शिफ्ट नावाचा. तर तो म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये पॉवर म्हणजे सत्ता कोणाकडे होतं तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, बळी तो कानपिळी, म्हणजे शारीरिक क्षमता किंवा शारीरिक सत्ता त्याच्याकडे होती, क्षमता होती, त्याच्याकडं सगळे सत्तेचं केंद्रीकरण होतं. आणि म्हणून अशा प्रकारची बळी तो कानपिळी किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्टचा नियम होता, समुद्र नियम त्या ठिकाणी होता, म्हणजे मोठा माशा छोटा माशाला गिळेल अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि म्हणून शारीरिक बलवान असणं ज्याच्याकडे सत्तेचं केंद्रीकरण होतं. नंतरच्या काळामध्ये पॉवर शिफ्ट झाली, शारीरिककडून संपत्तीकडे पैसाकडे गेली. आणि म्हणून जो जास्त श्रीमंत तो प्रचंड सत्तावान किंवा सत्ताधारी अशा प्रकारची सत्तेचं शिफ्ट झाला किंवा पॉवर शिफ्ट झाली. ती पॉवर शारीरिक क्षमतांकडून आता पैशाकडे किंवा कॅपिटलकडे किंवा भांडवलकडे. आणि खास करून जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, या औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळामध्ये भांडवलदारांकडे जी सत्तेचं केंद्रीकरण झालं त्याच्यातून पॉवर शिफ्ट झाली आणि ज्याच्याकडे जास्त पैसा किंवा संपत्ती तो बलवान किंवा तो सत्तावान किंवा ज्याच्याकडे सत्तेचं केंद्रीकरण अशा प्रकारची भूमिका निर्माण झाली. मात्र अलीकडच्या काळामध्ये अकॉर्डिंग टू ऑल्विन टॉफलर पॉवर शिफ्ट ही पैशांकडून आता ज्ञानाकडे, नॉलेजकडे शिफ्ट झालेली आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो नॉलेज इज पॉवर. सत्ता जी ज्ञान आहे हीच खऱ्या अर्थाने सत्ता आहे. आणि म्हणून ज्ञानाची माध्यमातून निर्माण झालेली सत्ता
त्याच्यातून त्याची तयार झालेली इमेज, त्याच्यातून त्याची तयार झालेली आयडेंटिटी ही जर तपासली तर तुम्हाला नक्की असं प्रकारचं लक्षात येईल की त्याची आयडेंटिटी, त्याची इमेज तुम्हाला राजकीय सत्ता निर्माण करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण आधार ठरतो. आणि म्हणून ज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग, ज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा वाटा अभिजनांच्या निर्मितीमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. त्याचप्रमाणे संस्कृती यासारख्या घटकांचा देखील वाटा या राजकीय अभिजनाच्या निर्मितीमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. कल्चर हा एक देखील अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो आणि त्याच्यातून देखील राजकीय अभिजनाची निर्मिती होताना आपल्याला दिसतो. हे राजकीय अभिजनाची जी निर्मिती आहे ही जर पाहिली तर निर्माण करणारे हे घटक हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. याच्यातला कोणताही एक किंवा काही घटकांनी त्याच्याकडं पॉलिटिकल पॉवर सेंट्रलाइज होते आणि त्याच्यातून तो पॉलिटिकल एलिट त्या ठिकाणी प्रामुख्याने अस्तित्वात येत असतो. या ठिकाणी आपण राजकीय अभिजनांच्या या घटकांवर चर्चा केली. याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतरच्या मुद्द्यावर आपण नक्की चर्चा करणार आहोत. आपण अत्यंत शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जर समजा तुम्हाला याच्याविषयी काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर मी माझा ईमेल ID दिलेला आहे, माझा फोन नंबर दिलेला आहे, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू.